विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि एक महत्त्वाची अपडेट सगळ्यांसाठी आहे। 22 जुलै 2026 ला आयोगाचं आता एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आत्ताच्या नोटिफिकेशन नुसार ज्या गोष्टीची सर्वांना आतुरतेने वाट होती, मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, परीक्षा ऑनलाईन झाली, नंतर पुन्हा वर्षभरासाठी ऑफलाईन झाली, पण या दरम्यानच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका होती की मेगा भरतीची जी काही स्वप्न होती आपल्याला, जी सरकारने घोषणा केली होती की एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत की नाही, आणि सरळ सेवेच्या ज्या जागा होत्या, ज्या आधी परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएसच्या मार्फत घेतल्या जात होत्या, त्या एमपीएससी कडे जाणार आहेत की नाही, त्याच्यावरती आता तुर्तास क्लॅरिफिकेशन आलेलं आहे आणि आयोगाचं एक नोटिफिकेशन आपल्या समोर तुम्हाला दिसतंय आणि ते नोटिफिकेशन 22 जुलै 2026 आहे। आणि आता जी गट क पूर्व परीक्षा 2026 जे आयोगानं पहिल्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं होतं ऑनलाईन होणार होती, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे किमान वर्षभर तरी ते आपल्याला ऑफलाईन मिळालेली आहे आणि ती कायमच ऑफलाईन असावी यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत, पण तरी सुद्धा आता त्या गट क पूर्व परीक्षा 2026 च्या ऍडमध्ये आयोगानं आज एक शुद्धीपत्रक टाकलेलं आहे। त्यात हे तर फिक्स लिहिलंय त्यांनी की 2026 ची परीक्षा जी आपली होणार आहे ती 25 ऑक्टोबर 2026 म्हणजे ही तारीख आपली फिक्स आहे पूर्व परीक्षेची, ती ऑफलाईन म्हणजेच ओएमआर पद्धतीने होणार आहे, याच्याबद्दल काहीच अडचण नाही। आणि आधी एक नोटिफिकेशन आलं 4 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती 31 जुलै 2026 दिलेली होती, परंतु सर्वांसाठी एक खुशखबर अशी आहे की ज्या परीक्षेची सगळेजण वाट बघत होते, म्हणजेच आपले जे भाऊसाहेब होते, तलाठी भाऊसाहेब, ग्राम महसूल अधिकारी, ही पदं आता पहिल्यांदाच एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत आणि ती सगळी पदं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये ऍड केलेली आहेत। त्यामुळे आपल्यासाठी ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे आणि पदं सुद्धा खूप एकदम मेगा पद्धतीने आलेली आहेत। 1539 ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गट क यांची पदं आपल्याला गट क पूर्व परीक्षा 2026 मध्ये ऍड झालेत, त्यामुळे पहिली गोष्ट ही सगळ्यांसाठी आनंदाची आहे। आता दुसरी गोष्ट की यामुळे बदल काय झालाय, परीक्षा नेमकी त्याच तारखेला होणार आहे, प्लस त्याच्यामध्ये आता अजून काय गोष्टी होणार आहेत याबद्दलचं क्लॅरिफिकेशन देण्याचा हा व्हिडिओ आहे। छोटा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि आपल्या ध्यास प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा। आता बघा याच्यामध्ये आयोगाने काय म्हणले, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्यानुसार 5 मे 2026 ला काय केलं आपण, सगळ्या गट क महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्र प्राप्त होते। म्हणजे जी आता जाहिरात आली होती आपल्याकडे, त्या जाहिराती सोबतच इतर काही जागांसाठी सुद्धा मागणी पत्र आयोगाकडे आता जात होती आणि ती मागणी पत्र फक्त आयोगाला गट क च्या ऍड मध्ये ऍड करता आली नव्हती आणि त्यामुळे आयोगाने म्हणतात की अशी मागणी पत्र आमच्याकडे येत होती। आणि पहिल्यांदा जी आयोगाने ऍड काढली होती ती 2619 जागांसाठी काढली होती, त्यामध्ये या जागा होत्या आणि मग आयोग म्हणतायत की त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गांचा समावेश। समान अर्हता म्हणजे काय, ज्या पदांसाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी, ही जी अर्हता आहे ना, कोणत्याही संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, ही जी पदवी समान अर्हता म्हणतो आपण, याला आपण मिनिमम क्वालिफिकेशन असं म्हणतो बरं का, हे लक्षात घ्या। जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे, डिग्री आपण म्हणतो, संविधानिक विद्यापीठाची डिग्री, ही डिग्री असणारे ज्या काही जागा असतील त्या इथून पुढे गट क सेवा परीक्षेमध्ये ऍड करायचं आयोगाने निर्णय घेतलेला आहे। त्याला अनुसरून सध्या जी मागणी पत्र या समान जागांसाठी किंवा समान अर्हते संदर्भात आहेत ती आयोगाने आजच्या पत्रकानुसार 22 जुलैला गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये ऍड केलेली आहेत। त्यामुळे आधीची जी आपली ऍड होती 2619 जागांची, त्याच्यामध्ये आता आयोगाने 3088 पदं ऍड केलेली आहेत आणि आता सध्याच्या 22 जुलै 2026 नुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ऍड ही सध्या 5707 जागांची झालेली आहे। ही आपल्यासाठी खूप दिलासा देणारी बातमी आहे। मला तर वाटतं की प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि या वर्षी एमपीएससीचा प्रवास संपून अधिकारी होण्याच्या दृष्टीनं हे टाकलेलं अत्यंत सुवर्णपूर्ण आणि स्तुत्य पावले एमपीएससीचं। फक्त ते एमपीएससीनं जागा वाढवल्यात, पण आपल्याला अभ्यास करावा लागेल, ही महत्वाची गोष्ट आहे। आजच्या नोटिफिकेशन मध्ये आयोगाने काय केले, ज्याची वाट होती त्या सगळ्यात पहिल्या जागा आहेत महसूल आणि वन विभागाच्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गट क संवर्गाच्या, त्याच्यामध्ये विविध जिल्हा न्याय संवर्गानुसार पुन्हा तुम्हाला ते नियुक्त्या मिळतील, पण या पद एमपीएससी कडे आलेत आणि ती जवळपास 1539 पदं आहेत, हे लक्षात घ्या। 1539 इतकी सगळी पदं जी आधी सरळ सेवेत होती ती एमपीएससी कडे आली आणि एमपीएससी मार्फत तलाठीची भरती होणार आहे, लक्षात घ्या। आणि त्याला अर्हता आहे संविधानिक विद्यापीठाची पदवी, त्यामुळे ज्याच्याकडे डिग्री आहे तो प्रत्येक जण याला फॉर्म भरू शकतो। क्लिअर आहे सगळ्यांचं? सो 1539 तलाठीच्या जागा। त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांच्या अंतर्गत असणाऱ्या वरिष्ठ अभिलेखपाल किंवा वरिष्ठ लिपिक किंवा त्याला अभिलेखकाला असं म्हणतात, गट क मधल्या याच्या 11 जागा आहेत आणि त्याचंही क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेतील पदवी आहे।
ओके, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ज्याची सिंपल डिग्री आहे त्यांना सुद्धा ही जागा भरता येतील. आणि टायपिंग प्रमाणपत्राबाबत इथं काहीही माहिती दिली नसल्यामुळं ज्याची डिग्री आहे ते सगळेजण याला क्वालिफाय होतील अशी सध्या तुर्तास शक्यता आहे. दुसरी गोष्ट, यांच्यामधल्याच सहाय्यक अधीक्षकच्या सुद्धा 11 जागा आहेत, त्याला सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी अशीच अर्हता दिलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळं ह्या पहिल्या 3 ज्या जागा ऍड झाल्यात, तलाठीच्या 1539, लेखापालाच्या 11 आणि गट सहाय्यक अधीक्षकच्या 11, या सगळ्यांना सुद्धा मिनिमम डिग्री क्वालिफिकेशन हे आहे, ते सगळे याला पात्र ठरतील. ओके, त्यानंतर पुढे कृषी आणि पशु आणि दुग्ध संवर्धन विभागाच्या मार्फत सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी आहेत तुमच्या, असिस्टंट फिशरीज ऑफिसर किंवा फिशरीज डेव्हलपमेंट ऑफिसर. खूप दिवस झाले या जागा एमपीसी कडे येऊन पडल्यात, पण ते आता एमपीसी कडनं कुठल्या परीक्षेमध्ये टाकायचं यासाठी चाललं होतं. आणि प्लस आता याचं क्वालिफिकेशन आहे, ज्यांच्याकडं बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स ही जी डिग्री आहे, आपल्याकडे महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ जे नागपूरचं आहे त्यांच्या अंतर्गतच्या परीक्षा घेतल्या जातात, आणि त्याच्यापासून बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स ही जी पदवी आहे, ओके, व्हेटरनरी सायन्स नाही तर स्पेशली फिशरीज सायन्स अशी पदवी मेन्शन केलेली आहे. त्यामुळे ती पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 254 जागा आहेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदाच्या. याला कोणत्याही डिग्रीवाला नाही तर फक्त बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स ही डिग्री असणाराच उमेदवार पात्र ठरू शकतो. त्यामुळे इथं ज्यांच्याकडे ही डिग्री त्यांनी जीव लावा. तुम्ही एकदा पूर्वपरीक्षा पास झाला की मेन्सचा तुमचा सिलेबस कदाचित वेगळा असू शकतो. हे सध्या फक्त पूर्वपरीक्षेबद्दल बोलले, याचा मेन्सचा सिलेबस या तलाठी आणि बाकीच्या जागांचा एकसारखा असेल, पण कदाचित याची मेन्स वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल, जशी की AMVI म्हणजे RTU ची घेतली जाते, कारण तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाली पोर आहेत. त्यामुळे सध्या तुर्तास पूर्वपरीक्षा जी आहे ती पूर्वपरीक्षा आता जी 25 ऑक्टोबरला होणार आहे सगळ्या पदांसोबत याची पूर्वपरीक्षा एकच असणार आहे, पण कदाचित माझ्या माहितीप्रमाणे AMVI सारखी याची मुख्य परीक्षा मात्र वेगळी होऊ शकते. पण सध्या आपण पूर्वपरीक्षेचा विचार करूयात, हे लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर या खालच्या ज्या 5 ते 9 जागा आहेत त्या सगळ्या लिपिक आणि टंकलेखकच्या जागा आहेत, आणि लिपिक आणि टंकलेखकच्या जवळपास 230, 155, 69, 480 आणि 239 इतक्या सगळ्या जागा पुन्हा ऍड झाल्यात. याची अर्हता तुम्हाला माहिती आहे, पदवी पण लागते प्लस तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं. त्यामुळे या सगळ्यांसाठी टायपिंग सर्टिफिकेट आणि डिग्री आहे. इथं तुम्हाला बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स आहे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, आणि बाकी वरच्या सगळ्या पदांना म्हणजे तलाठी आहे, अभिलेखापाल आहे आणि प्लस तुमचा सहाय्यक अधीक्षक, यांना फक्त संविधानिक विद्यापीठाची पदवी हीच अर्हता आहे, आणि त्या जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी जनरल मध्ये ज्यांच्याकडे टायपिंग जरी नाही त्यांच्यासाठी या खूप साऱ्या भरमसाठ जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे 1539 अधिक 22 इतक्या जागा जनरल विद्यार्थ्यांसाठी वाढलेल्या आहेत. ज्यांच्याकडे टायपिंग नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप समाधानाची बाब आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा एमपीएससी मधला प्रवास जो आहे तो प्रवास आता एंड करून तुम्हाला अधिकारी व्हायचं किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये वाढतील. प्लस अजून एक सांगतो की पुरवठा निरीक्षक आपण म्हणतो त्याला, सप्लाय इन्स्पेक्टर जे आपण गट क सरळ सेवे माध्यमातून भरत होतो, त्याच्या सुद्धा जवळपास 226च्या आसपास जागा आहेत. एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहित नाही, पण 200+ जागा आहेत. त्या आयोगाकडे गेलेल्या होत्या खूप दिवसापासून, पण त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निघाल्या, त्या जागा परत रिवाइज होऊन आयोगाकडे जातील. आणि अजून एक सांगतो, सध्या लक्षात ठेवा, आयोगानं आता जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की समान अर्हता असणारे म्हणजेच ज्याची डिग्री क्वालिफिकेशन आहे अशा सगळ्या सेवा ज्या सरळ सेवेत एमपीएससी गेल्यात त्या सगळ्या गट क पूर्वपरीक्षा 26 मध्ये ऍड होणार आहेत. त्यामुळे एवढ्या जागा ऍड झाल्यात ही चांगलीच गोष्ट आहे. याच्यासोबतच अजून पुरवठा निरीक्षक असेल, एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या जागा आलेल्या नाहीयेत, टॅक्स असिस्टंटच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते. इतक्या सगळ्या जागा सुद्धा पुन्हा गट क मध्ये जातील. त्यामुळे आपलं पहिलं काम आहे आता पहिला फॉर्म भरून घ्यायचा. प्लस आता तारीख किती सांगितली आयोगानं आता पुढं त्याबाबत आपण जरासं डिटेल स्पेसिफिकेशन दिलंय. आता उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरता अर्ज सादर करणं आवश्यक आहे, कारण समजा तुमच्या जागाच आल्या नाही, टॅक्स असिस्टंट आल्याच नाही, तुमच्या सप्लाय इन्स्पेक्टर आल्याच नाहीत, आणि तुम्हाला तेच पद पाहिजे, तुम्ही फॉर्म भरला नाही आणि नंतर जागा ऍड झाल्या तर कुठलीही तक्रार चालणार नाही. म्हणून आयोगाने सांगितलंय की यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळं, पदसंख्या कमी असल्यामुळे किंवा अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळं पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची किंवा त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार चालणार नाही. त्यामुळे आपलं काम करायचंय, जागा आहेत नाहीत विचार करायचा नाही, सगळ्यांनी आता फॉर्म भरायचा आहे, कारण तुम्ही सगळ्याच जागांसाठी इलिजिबल असणार आहात. आणि त्यामुळे सदर शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 26 मध्ये अर्ज सादर करायला सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे. आधीची मुदतवाढ भरली होती आपली, आधी 17 तारखेपर्यंतची जागा ऍड होती 17 जुलै, नंतर त्यांनी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली, आणि आता त्यांनी ही मुदतवाढ 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 11:59 दिलेली आहे. म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही मुदतवाढ मिळालेली आहे. ओके, बाकी तुमचा क्रायटेरिया जो आहे एज क्रायटेरिया, तो एज क्रायटेरिया त्यांनी आता मागे दिले की 1 ऑक्टोबर 2026 इथपर्यंत भरावी. आता बघा
तलाठीचा 5 ऑगस्ट 2026 पर्यंत धरणार आहेत ते. त्यानंतर तुमच्या अभिलेखापालसाठी 1 ऑक्टोबर 26 पर्यंत वयोमर्यादा धरणार आहेत आणि 1 ऑक्टोबर 26 पर्यंत पुन्हा तुमची सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्याची धरणार आहेत. त्यामुळे जे काठावरती आहेत त्यांनी याच्याशी पडताळून घ्या आणि त्यानुसार मेन जाहिरातीमध्ये जी तुमची वयोमर्यादा दिली ओपनसाठी 38 आणि बाकीच्यांसाठी 43 वगैरे, तर ती एकदा पडताळून घ्या याप्रमाणे. त्याचा मला वाटते बऱ्याच जणांना प्रॉब्लेम नसेल. आपल्यासाठी आहे की अर्ज भरणं आणि अर्ज सादर करायला 5 ऑगस्ट पर्यंतची मुदत वाढ आहे. त्यामुळे ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडं एनसीएलच्या गोष्टी असतील, कास्ट सर्टिफिकेट किंवा जे आरक्षित प्रवर्गामध्ये असतील, त्यांनी एनसीएल बऱ्यापैकी नवीन वर्षाचं घेतलं तर उपयोगाचं ठरेल, कारण तसं त्यांनी गट क च्या पूर्वपरीक्षेत मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता काढायला दिलेलं असेल 31 जुलै पर्यंतची वाट बघताय, अजून वेळ लागला असला तरी 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही नवीन डॉक्युमेंटसह मला वाटतं ही ऍड भरावी, म्हणजे पुढे कुठलीही अडचण येणार नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालंय की डॉक्युमेंटेशन नसल्यामुळं 5 जरी झाले तरी नंतर अडचण येतात. त्यामुळे तुमच्याकडे हे डॉक्युमेंटेशन पाहिजे. आणि आयोगानं जी पहिली जाहिरात आहे त्यामध्ये सांगितलं की तुम्हाला मागच्या वर्षीपर्यंतचं चालू आर्थिक वर्षामधलं नॉन क्रिमिनल किंवा रितसर जे इतर डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याच्या सहित ही तयारी करा. आणि सध्याच्या घडीला दिनांक 22 जुलै 26 रोजी ही आपली गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही एकूण 5707 जागांसाठी होणार आहे. आणि याच्यामध्ये वाढ होणार का? नक्कीच आशावादी आपण आहोत की याच्यामध्ये अजून काही जागांची वाढ होणार आहे. त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षा द्यायची संधी मिळणार आहे. आणि त्यातही तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो, इथं जे तुमच्या 461 जागा एएमयूआयच्या आहेत, आय थिंक 461 आहेत, ह्या एएमयूआयच्या जागा आहेत तुमच्या. आणि 254 जागा परत आता कशा झाल्या तुमच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, ही परत त्यासाठी पर्टिक्युलर तयारी करणार आहे. त्यामुळे बाकीचे जे जनरल कॅटेगरीमध्ये असणार आहे ते सगळ्या पदांसाठी तयारी करतायत. सगळ्यांना हा सुवर्ण संधीचा काळ आहे, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि मग एक लक्षात घ्यायचं इथं की आपला आता एमपीएससी मधला प्रवास पटकन अधिकारी म्हणून संपवण्याची ही सुवर्ण संधी आहे, हे आपण इथं बघू शकतो. मी तर म्हणतो एमपीएससी मुक्तीचा मार्ग आहे ना तुमचा, तो इथून जाणार आहे आणि ती आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक गोष्ट असणार आहे, ही लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे आता सगळं झालं, जागा आल्या, तलाठी एमपीएससी कडनं आली, ऑनलाईनची ऑफलाईन झाली, सगळं गेलं. आता पुन्हा एकदा सांगतो की पुढच्या वर्षी ऑनलाईन होणार आहे, याच्याबाबत पहिल्यापासून माझं स्पष्ट मत आहे की ऑफलाईनच एमपीएससीच्या ओएमआर बेस्ड परीक्षा असल्या पाहिजेत. आणि त्यासाठी बरेच जण प्रयत्न करतायत, त्यांना आपला सगळा सपोर्ट असेल हे लक्षात घ्या. पण सध्या तुर्तास तुम्ही या परीक्षेकडे 100% लक्ष दिलं पाहिजे, कारण जागा आल्या असल्या, जागा वाढल्या असल्या तरी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जे विद्यार्थी नव्यानं आता जागा वाढल्या, सरळ सेवा एमपीएससीकडे गेल्या म्हणून त्याचा अभ्यास करतायत, त्यांची सगळ्यांची जी काही परीक्षा किंवा स्पर्धा आहे ती आधीपासून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या जुन्या लेकरांसोबत आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास तगडा करावा लागेल. जागा जास्त असल्या म्हणून मेरिट कमी लागेल ही जी शंका आहे ती अजिबात इथं कामाची नाही. तुम्हाला 100% झोकून देऊनच अभ्यास करायचा आहे. मग ते एएमयूआय साठी असू द्या, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीसाठी असू द्यात किंवा इतर सगळ्या पदांसाठी असू द्यात, तुम्हाला तुमचं 100% देऊन आधी पूर्व पास करायचे. आणि मुख्य परीक्षा बाकीच्यांसाठी जी आहे ती जे काही जनरल वर्ग आहेत त्यासाठी पुन्हा मुख्य परीक्षेतले पेपर्स आहेत, एएमयूआयची सेपरेट होणार आहे. आपण अशा अपेक्षा करू शकत की सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्याची सुद्धा कदाचित मुख्य परीक्षा ही वेगळ्या पॅटर्न होईल, त्याबाबत आयोग सेपरेट स्पष्टीकरण देईल. पण सध्या आपल्याला 25 ऑक्टोबरला होणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2026 कडे ताकदीनं लक्ष द्यायचंय. आणि यासाठी कुठलीही तुम्हाला हेल्प लागली तरी ध्यास प्रबोधिनी आणि मी तुमच्या कम्प्लिटली सोबत आहोत. जे नव्यानं तयारी करतायत त्यांनी कम्प्लिटली माझ्याशी संवाद साधून तुम्हाला काही अडचण असतील तरी बिंदासपणे कॉन्टॅक्ट करा, आपण त्या बाबतीमध्ये सगळी नक्की मदत करू. आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मग स्पेशल आपला जो भूगोल आणि पर्यावरण विषय गट क पूर्व परीक्षा 2026, बघा आता हे 27 आणि 26 आणि प्लस तुमची 27 दोन्हीसाठी आपण पूर्व अधिक मुख्य, कारण तुम्हाला आता दोन्ही पेपर आहेत पूर्व आणि मुख्य, त्यामुळे ते लक्षात घ्या की पूर्व आणि मुख्यसाठी भूगोल दोन्हीकडे आपल्याला आहे आणि प्लस मुख्यला तुमचा पर्यावरण सेपरेट आहे. आणि त्यासाठी आपली सह्याद्री जी बॅच आहे ती आपल्या ऍपवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यामुळे भूगोलाची तयारी जे नव्यानं करतायत किंवा ज्यांना मार्क्स मिळत आहेत त्यांनी 100% पूर्वासाठी असणारा 10 मार्काचा भूगोल आणि मुख्यसाठी असणारा 10 मार्काचा भूगोल आणि पर्यावरण या दोन्हीसाठी एकत्रितपणे आपण याची तयारी करतोय. भारताच्या भूगोलाचे लेक्चर्स यातले कंप्लीट झालेत. महाराष्ट्र भूगोलाचं आपलं नवीन पुस्तक येतंय उद्याच, म्हणजे आज तारीख मी रेकॉर्ड करतोय तर उद्याच मार्केटमध्ये ते अवेलेबल होईल. आणि महाराष्ट्र भूगोल लगेच पुढच्या 10 दिवसामध्ये त्याचे लेक्चर्स अवेलेबल होतील. त्यामुळे कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह डिटेल बॅच आहे, एकही तुमचा भूगोलाचा मार्क जाणार नाही याची खात्री आपण या माध्यमातून देतोय. त्यामुळे नक्की जे गट क पूर्व परीक्षा 2026 ची तयारी करतायत त्यांनी ही बॅच जॉईन करा. आणि अजून एक खुशखबर तुमच्यासाठी आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर करंट सुद्धा तुम्ही घ्या, तर सगळ्या विद्यार्थी मित्रांच्या विनंतीला मान देऊन आपण करंट
365 ही तुमची बेसिक फाउंडेशन बॅच प्लस फक्त पर्टिक्युलरली गट क पूर्वपरीक्षा 2026 साठीची बॅच सुद्धा आपण आत्ता घेतोय. आणि एक लक्षात घ्या, आयोगानं मागच्या ज्या 3 परीक्षा झाल्या म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 26, गट ब ची मेन्स 2025 आणि गट क ची मेन्स 2025 यामध्ये मागच्या जवळपास 2-2.5 वर्षाचं करंट विचारलं आणि तेच अनुसरून आपण या बॅचमध्ये फक्त एका वर्षाचं करंट न घेता जवळपास ऑगस्ट 2024 पासून या बॅचमध्ये ऑगस्ट 2024 पासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त सप्टेंबर 2026 पर्यंतचं करंट मी याच बॅच मध्ये कव्हर करणार आहे आणि ते टॉपिक वाईज घेणार आहेत. राजकीय घडामोडी वेगळ्या असतील, कृषी विषयक घडामोडी वेगळ्या असतील, क्रीडा घडामोडी वेगळ्या असतील, करंटचं व्हॅल्युएशन वेगळं असेल आणि सुरुवातीला पीवायक्यूचं अनालिसिस असेल आणि त्याच्या सेपरेट नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. हे लक्षात घ्या. नोट्स या तुमच्या पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या ऍपवरती उपलब्ध केल्या जातील. याची फी सुद्धा माफक असेल दोन्ही बॅचची. त्यामुळे हे लक्षात घ्या, कम्प्लिटली पूर्व परीक्षा गट क ची 2026 साठी आपली भूगोल आणि चालू घडामोडीची बॅच अवेलेबल आहे. गट क ची पूर्व आणि मुख्य दोन्हीसाठी भूगोल आणि पर्यावरणाची बॅच सुद्धा आहे. आता बॅच असणं आमचा आता तो काय म्हणतो, तुमच्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये एंगेजच असतो नेहमी. आमचं सांगणं काम आहे की आमच्या बॅच वगैरे आहेत. या सगळ्या व्यतिरिक्त मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की सध्या एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जागा कितीही आल्या तरी एका गोष्टीला अजिबात पर्याय नाहीये आणि तो आहे अभ्यास. त्यामुळे अभ्यासाला अजिबात पर्याय नाहीये. प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे हे लक्षात ठेवा. जागा किती असल्या तरी दरवर्षी पास होणारे उमेदवार तितकेच असतात. मेरिट वाढत चालण्याचं प्रमाणही तितकं झालंय. आयोगाच्या पेपरची डिफिकल्टी लेवल सुद्धा वाढते. त्यामुळे आपल्याला आता वर अभ्यास करून तितकं चालणार नाहीये. त्या विषयाचा परीक्षेला पास होण्यापुरता अभ्यास आपण कम्प्लिटली केला पाहिजे आणि त्यामुळं अभ्यासावरती फोकस करा. इथून पुढे आता बघा तुम्ही, आज 22 जुलैला हे नोटिफिकेशन आले. जुलैचे 8 दिवस सोडून द्या, आपण ऑगस्ट अक्का आहे, सप्टेंबर अक्का आहे, पुन्हा ऑक्टोबरचे 25 दिवस आहेत. म्हणजे जवळपास ते 60 आणि हे 25 म्हणजे तुमचे जवळपास 100 दिवस आजपासून आपण म्हणू की 100+ डेज तुमच्याकडे आहेत आणि 100 दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा इथं होऊ शकतो. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की याचा प्लॅन, तर इथं मी सांगून टाकतो आता की प्लॅन तुमचा कसा असला पाहिजे. साधारणतः बघा, तुमच्या 100 मार्कांमध्ये जवळपास 20 मार्काचं वेटेज मॅथ्स आणि रिझनिंगला आहे. जे इंजिनिअरिंग वाले पोर आहेत, AMY वाले, त्यांना अडचण नाही, हे तुम्हाला बेसिक पद्धतीने जमून जाईल. पण जे जनरल विद्यार्थी तयार करतात त्यांचा सगळ्यात मोठा घटक तुमचा इथं आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचा. त्यामुळे इथून पुढे दररोजचे किमान 2 तास, 100 दिवस आहेत ना, तर 100 दिवस रोज 2 तास मॅथ्स आणि रिझनिंगची तयारी करा. त्यात पण असं करायचं की तुम्हाला जे टॉपिक हमखास जमतात, म्हणजे एखाद्याला वैवारी जमतो, एखाद्याला नातेसंबंध जमतो, एखाद्याचं रिझनिंग चांगलं असतं, तर त्या केसमध्ये तुम्हाला जे जमतात त्याकडे थोडं कमी लक्ष दिलं तर चालेल. पण जे जमत नाही त्याची प्रॅक्टिस मात्र तुम्ही रोजचे 2 तास केली पाहिजे. मागच्या 4-5 वर्षांचे पेपर मॅथ्स आणि रिझनिंगचे तर बघितलेच पाहिजेत, सोबतच बाकीच्या जीएसचे सुद्धा बघितले पाहिजेत. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही बॅचेस लावा. तुमचा आधीचा अभ्यास असेल तर तुम्ही रिव्हिजन करू शकता, किंवा एखाद्या विषयामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल तर तुम्ही त्या विषयाच्या रिस्पेक्टिव्ह ज्या काय बॅचेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्या लावा, आपल्याच लावा असंही मी म्हणत नाही. पण भूगोल आणि करंटसाठी आपण जितकं प्रामाणिकपणे कष्ट घेतो तितके मार्क्स विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे या 2 बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. सोबतच एक लक्षात ठेवायचं की जीएस साठी, मग याच्यामध्ये पुन्हा तुमचा सायन्स होतो, सायन्सची भीती तुम्हाला असते, तर सायन्स साठी तुम्ही एखादी बॅच जॉईन करू शकता. इकॉनॉमिक्सच्या कंटेंटसाठी किंवा इथून पुढे तुम्ही किमान बेसिक पुस्तकाचं रिडिंग केलं, पण बेसिक पुस्तकं नुसती वाचून चालणार नाहीत. आता त्यासोबत तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस करावं लागेल आणि हे तुमच्याच्यानं जमत असेल आणि तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येत असेल तर कुठली बॅच लावायची नाही. पण तुम्हाला असं वाटलं की इथं थोडा आपला अभ्यास कमी पडतोय आणि इतक्या दिवसामध्ये आपण त्या मिनिमम मार्कापर्यंत पोहोचू शकत नाही, तर मात्र या सगळ्याचा विचार करा. मी खूप न्यूट्रल या सगळ्या गोष्टी सांगतोय, कारण आपला अंतिम ध्येय हे परीक्षा पास होण्याचं आहे. आधी आपल्याला पूर्व परीक्षा पास करायची आहे, नंतर आपल्याला मुख्य परीक्षा पास करायची आणि मग आपल्याला पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सोबतीमध्ये मी स्वतः ध्यास प्रबोधिनी आणि मी स्वतः तुमच्यासोबत असणार आहे. काही अडचण आली तर बिंदासपणे मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर इथं देतो आपल्या अकॅडमीचा, 9595951217 हा आपला अकॅडमीचा नंबर आहे. हाच आपला टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे. काही अडचण आली, गट क पूर्व परीक्षा 2026 बाबत कसलीही शंका असू द्या, कुठल्याही विषयाची शंका असू द्या, किंवा तुम्हाला एखादा प्लॅन चर्चा करायचा असेल, मेंटरशिप बाबत बोलायचं असेल, तर बिंदासपणे या नंबरवरती कॉल करा. एक लक्षात घ्या मित्रांनो, बॅचेस आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. तुम्ही पास व्हावं ही आम्हा सगळ्यांची नेहमी प्रामाणिकपणे इच्छा असते. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही नक्की कराल आणि गट क पूर्व परीक्षा 26 मध्ये आपण त्या पलीकडे पोहोचू यासाठी आपण प्रयत्न करूयात. सर्वांनी छानपैकी अभ्यास करा. सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच.